मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा त्याचा आज लोकार्पण झाले आणि त्या मेट्रोतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे प्रवास करतात। माजी खासदार राहुल शेवाळे, माननीय तुकाराम काते, माननीय मंगेश कुडाळकर, श्रीमती सना मलिक या सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत स्थानकाची पाहणी सर्व मान्यवर करत आहेत। आणि मुंबई मेट्रो 2B या मेट्रो सेवेचा औपचारिक प्रारंभ करण्यासाठी फ्लॅग ऑफ समारंभासाठी सर्व मान्यवर उपस्थित आहेत। मेट्रो मार्ग 2B टप्पा 1 याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण झालेलं आहे। चेंबूर ते मंडाळे अशी ही मेट्रो धावणार आहे। पूर्व उपनगरात वाहतूक कोंडीची सुटका या मेट्रो मार्गिकेमुळे होईल असं म्हटलं जात आहे। 5.53 किलोमीटरची मार्गिका सुरू केली जाणार आहे आणि या मार्गिकेला येलो लाईन म्हणून ओळखलं जाणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो मार्ग 2B टप्पा 1 चं लोकार्पण होत आहे। हिरवा झेंडा दाखवला जातोय। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफ समारंभ यानंतर होणार आहे आणि या मेट्रो लाईन 2B चा औपचारिक प्रारंभ येथे होतो आहे। चेंबूर ते मंडाळे अशी ही मेट्रो धावणार आहे आणि या मार्गिकेचं आता लोकार्पण झालेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे। अरे बाईट नाही देते अरे सगळ्यांना बाईट देत आहेत अरे चल अरे चल आणि आता डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाळे टप्पा तर मेट्रो 2Bच्या या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आणि लोकार्पण आज केलं जातं आहे। नव्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून या मार्गिकेचं लोकार्पण सध्या होत आहे आणि ही ताजी आणि लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या उपस्थित आहेत आणि हा प्रवास आता सुरू झालेला आहे। नाही असंच आहे आपल्याला
याआधी दहिसर ते काशीगाव अशा देखील मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलं, तेव्हा देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते। त्या मेट्रोमधून देखील त्यांनी प्रवास केलेला होता आणि आता मेट्रो 2B या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन सध्या होत आहे। डायमंड गार्डन ते मंडाळे असा हा मेट्रो मार्ग असणार आहे। प्रवाशांसाठी अतिशय सुविधाजनक असा हा प्रवास असणार आहे। तर या 2 मेट्रो मार्गिकांच्या सोबतच पॉड टॅक्सीच्या प्रकल्पाचं देखील आज भूमिपूजन करण्यात आलं। त्यामुळे लवकरच पॉड टॅक्सीच्या कामाला देखील गती मिळेल अशी आशा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। पॉड टॅक्सीमुळे त्या परिसरामधल्या वाहतुकीला आणि तिथल्या प्रवाशांना देखील काहीसा दिलासा मिळू शकतो। सध्या मेट्रो 2B या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे आणि लाईन 2B प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या मार्गिकेला जो आहे तो नुकताच हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर ही लाईन जी आहे ती सुरू झालेली आहे। खरं तर चेंबूर येथील डायमंड गार्डन पासून हा संपूर्ण प्रवास जो आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यानंतर आता शिवाजी चौक, पुढे मानकूर आणि मंडाले असा संपूर्ण प्रवास असणार आहे आणि हा प्रवास करताना पूर्व उपनगरचा वेगळा असा एक अनुभव आपल्याला आता पाहायला मिळणार, कारण की पूर्व उपनगरातली वरची दृश्य जी ती ह्या ठिकाणातून सगळे आपल्याला पाहायला मिळतात। विशेष म्हणजे ही संपूर्ण गाडी जी ती आता वेगळ्या पद्धतीने आणि अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेली, नुकतीच याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि आता संपूर्ण गाडीची सजावट जी ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणखी एक म्हणजे की नुकतंच आता स्टेशन सुद्धा आलेलं आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे स्टेशनचे दरवाजे नेमके कसे खोलले जातात आणि नेमका हा प्रवास कसा आहे ही सगळी दृश्य आपण जे ते आता बघणार आहोत। हा मेट्रो 2B पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर दुसऱ्या स्थानकासाठी आपण आलेलो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक चेंबूर, म्हणजे डायमंड गार्डनच्या इथून तुमचा प्रवास सुरू होणार आणि त्याच्यानंतर तुम्ही जो तो पुढच्या स्थानकावर येणार ते म्हणजे की देवनारच्या आधीचं स्थानक ते आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक। त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर मग देवनारचा बस थांबा असेल आणि त्याच्यानंतर पुढे पुढे जात जो आहे तो थेट मानकूर आणि मंडालेपर्यंतचा संपूर्ण प्रवास जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत। मॅडम, प्रवास जो आहे तो 2B सुरू झालेला, तुम्ही अति आनंदात दिसत, काय भावना? चांगली गोष्ट आहे। आता एक नवीन प्रकारची मेट्रो रूट आपल्या नेटवर्कमध्ये ॲड झाला आहे, तर खूप आनंदाची गोष्ट आहे। थँक्यू। पूर्व उपनगरासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे असं स्वतः मुख्यमंत्री म्हटलेत। तुम्ही कुठे राहतात आणि काय नेमकं? नाही, तुम्ही पुढे सॉरी। आपण जर पाहिलं तर अनेक कर्मचारी ह्या सगळ्या बसलेले, आपण यांच्याशी बातचीत करू। कुठे आता नवी मार्गिका ही शुरू झाली है, नया रूट जो है चालू हो गया है, क्या भावना है आपकी? बहुत बहुत खुशी की बात है। हम लोग एनसीसी टीम से है, एनसीसी कंपनी से है, हम लोग ही बनाए हैं कंपनी को मिलके और कंपनी से ही हम लोग भी बने हैं। इसके लिए आज के बहुत खुशी हम लोग का या संपूर्ण प्रकल्पात ज्यांनी काम केलं ती सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली पाहायला मिळतात आणि त्यांचा प्रकल्प सुरू झाल्यामुळे त्यांचा एक वेगळा आनंद जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी सुद्धा अनेक कर्मचारी जे ते MMRDAचे कर्मचारी बसलेले पाहायला मिळतात। सर, खरं तर अनेक दिवसांपासून चर्चा होती की पूर्व द्रुतगती मार्गावर कधी मेट्रो येणार आणि ती सुरू झालेली आहे, मुख्यमंत्री होते, काय भावना आहेत? ही अत्यंत उत्तम योजना आहे। पहिली बात तर म्हणजे या इकडची जी मेट्रो आहे उपनगर, ही नुसतं उपनगरांना नाही जोडते, ते सर्व लाईन 1, लाईन 2, लाईन 4 या सर्व लाईन्सला जोडते आणि या लाईनमुळे ही तर सर्व मेट्रोंची मेन लाईन आहे। म्हणजे ही जी लाईन आहे तर ईस्ट वेस्ट हार्बर सर्व जोडते आणि हा जो टप्पा सुरू झाला आहे पहिला टप्पा, हा अत्यंत टफ टप्पा होता, कारण की पहिला मंडाळे गावमधनं जात होता, तो शिफ्ट करून आता मेन रोडवर पूर्वरत करून एकदम अति जलद याने रीत्याने हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यात आला आहे। याचा फायदा गावाच्या लोकांना चेंबूरपर्यंत येण्यासाठी आणि पुढे BKC साठी जाण्यासाठी खूप होणार आहे। पाहिलं तर अनेक लोक आहे, स्थानक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। देवनारचा हा संपूर्ण मेट्रो स्थानक आहे आणि त्या ठिकाणी जे ते आता 2 स्थानकावर प्रवास करून ही गाडी जी आहे ती आता देवनारला आलेली, म्हणजे डायमंड गार्डन NG आचार्य
उद्यान इथून सुरू झालेला प्रवास पुढे शिवाजी चौक या ठिकाणी आला आणि त्याच्यानंतर तिसरं जे स्थानक आहे ते म्हणजे देवनार आणि या देवनारच्या फलाटावर जी ती गाडी नुकतीच दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। सुंदर अशी सजावट या गाडीला केलेले आपल्याला पाहायला मिळतात। सगळे हे कर्मचारी सुद्धा आनंदात असलेले आपल्याला पाहायला मिळतात। नुकतेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याच गाडीने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत होते। त्यामुळे एकीकडे जी मार्गिका कधी सुरू होणार होती अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती, ती चर्चा अत्यंत थांबली आणि आता मेट्रो मार्गिका 2B जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा हा संपूर्ण प्रवास आपण NG आचार्य उद्यान ते देवनारपर्यंत करून इथपर्यंत आलेलो आहोत। व्हिडिओ सुरेश कांबळेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई। तर मेट्रो 2B या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि देवनारपर्यंत सध्या ही मेट्रो पोहोचलेली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांचा या नव्या मेट्रोमधून सध्या प्रवास होताना आपण बघतोय आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी थेट मोटरमनच्या केबिनमधूनच हा प्रवास केलेला आहे। त्यामुळे त्यांनी हा एक वेगळा अनुभव देखील या मेट्रोच्या माध्यमातून घेतलेला बघायला मिळतोय। मेट्रो 2B या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होताना आपण पाहतो आहोत। आज अनेक प्रकल्पांच्या लोकार्पणाचा धडाका आपल्याला बघायला मिळालेला आहे। मेट्रो 2B असेल, सोबतच दहिसर पूर्व ते काशीगाव असा जो मेट्रोचा आणखी एक मार्ग जो MMR रिजन सोबतच मीरा भाईंदर या शहरांना जोडतो आणि त्यानंतर पॉड टॅक्सी सारखा प्रकल्प ज्यामुळे वाहतुकीला काहीसा वेग मिळू शकतो आणि ज्यामधून 6 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता साधारणपणे असू शकते आहे। त्या कामाचं देखील आज भूमिपूजन पार पडलेलं आहे। तर 2 नव्या मेट्रो मार्गिका या आजपासून मुंबईकरांच्या सेवेत असतील। अर्थातच या सगळ्याचा जास्तीत जास्त फायदा मुंबईकरांना व्हावा हीच अपेक्षा आहे, कारण रस्ते वाहतूक असेल किंवा लोकलची वाहतूक असेल यामधून मुंबईकरांची काहीशी ज्या कोंडीमधून सुटका व्हावी म्हणून मेट्रोचा पर्याय मुंबईकरांना निवडण्यासाठी हरकत नाही। लाईन खूप मोठी लाईन आहे। आता सध्या ही 5 किलोमीटरची लाईन सुरुवात झाली आहे। बस आम्ही पॅसेंजरना स्मूथ प्रवास देणार आणि त्यांना त्यांच्या सेवेसाठी मेट्रो नेहमी तत्पर आहे आणि इथला सगळा स्टाफ पण खूप चांगला आहे। नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येणार इथे। विशेष म्हणजे की याआधी आम्ही बघितले चालक जे ते पुरुष असतात, पण यंदा आम्ही तुम्हाला बघितले तुमच्या चेहऱ्यावर सकाळपासून एक वेगळा आनंद। काय नेमकं आता सगळं जोरदार सुरू झालं का? हो, एकदम खूप एक्साइटमेंट आहे आणि इथे मेट्रोमध्ये खूप लेडीज ट्रेन ऑपरेटर पण आहेत आणि सगळ्या चांगल्याच ट्रेन चालवतात। तुम्हाला नक्कीच चांगला एक्सपिरियन्स येणार इथे। प्रवासी म्हणून तुम्ही चांगला अनुभव घ्याल खूप इथे आणि मेट्रो आता कनेक्ट करून खूप साऱ्या लाईन सुरू करणार आहेत। ही मेट्रो पण खूप पुढे जाणार आहे। तर आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की सगळे प्रवासी खूप चांगला प्रवास कराल। माझा एक ढोबळ प्रश्न आहे, जसं आपण रेल्वे चालकाला लोको पायलट म्हणतो, तर मेट्रो चालकाला आम्ही काय म्हणायचं? तुम्ही आम्हाला मेट्रो पायलट बोलू शकता किंवा जर आमच्या मेट्रोमध्ये बघाल तर मेट्रोमध्ये ट्रेन ऑपरेटर आम्हाला नावच आहे, ट्रेन ऑपरेटर मुमताज। तुम्ही अशा किती ऑपरेटर्स, महिला ऑपरेटर्स आता आम्हाला मेट्रो या नव्या मार्गिकेत पाहायला मिळते? आता तुम्हाला नवीन मार्गिकेत थोडे 5-10 तरी आहेतच। आता अजून आम्ही प्रयत्न करतोय की सगळ्या लेडीज जास्तीत जास्त याव्या म्हणून। धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण नव्या प्रवासासाठी शुभेच्छा। मुमताज जी आपल्यासोबत होत्या या खरं तर मेट्रो ऑपरेटर आहेत महिला। ही संपूर्ण गाडी जे त्या चालवत डायमंड गार्डनहून इथपर्यंत घेऊन आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। आता पुन्हा एकदा आपण मेट्रोच्या आतमध्ये जाऊ, वातावरण कसं आहे, दृश्य कशी आहेत। खरं तर पहिला दिवस असल्यामुळे संपूर्ण मेट्रोची सजावट जी आहे ती केलेली आहे। काचांवर जे ते वेगवेगळ्या फुलमाळा ज्या आहेत त्या घातलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष बाब म्हणजे की वेगळी अशी आसन व्यवस्था यंदा या मेट्रोत पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच अत्याधुनिक पद्धतीचे दरवाजे सुद्धा असणार आहेत। या आधी आपण जर पाहिलं तर मेट्रोला थेट प्लॅटफॉर्मवर उतरायला एकच मेट्रोचा दरवाजा असायचा, पण आता फलाटावर वेगळी दरवाजे आहेत आणि त्याच्यानंतर मग गाडीचे आधी फलाटावरचे दरवाजे खोलले जातील आणि मग गाडीचे दरवाजे खुलतील। अशा वेगळ्या पद्धतीने जी आहे ती सुरक्षा व्यवस्था सुद्धा या संपूर्ण मेट्रोमध्ये आपल्याला केलेली पाहायला मिळते। 5.5 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो आता मेट्रो लाईन 2B सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळते। नेते मंडळी या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आले होते, पण महत्त्वाची बाब म्हणजे की पूर्व उपनगरात
मेट्रो लाईन कधी सुरू होणार हा प्रश्न होता, हार्बर मार्गाला मेट्रो लाईन कशी कनेक्ट होणार हा प्रश्न होता आणि तो प्रश्न आता सुटला का असं एक चर्चा जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळे, मी अजय माने, ABP माझा, मुंबई. तर पूर्व उपनगरांना जोडणारी अशी ही मेट्रो आता सुरू झालेली आहे. मेट्रो 2B चा हा पहिला टप्पा होता, ज्याचं उद्घाटन आणि ज्याचं लोकार्पण हे करण्यात आलंय. डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाळे असा हा मेट्रोचा टप्पा आहे. साधारणपणे 5 किलोमीटरचा टप्पा. मुख्यमंत्री ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हे लोकार्पण पार पडलंय आणि या तिघांनी मिळून हा प्रवासही केलेला आहे. तर ही दोन दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला ही मेट्रो तिचं लोकार्पण करण्यात आलं, तिला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि यानंतर ही मेट्रो पुढच्या दिशेनं मार्गस्थ झाली. हा सगळा प्रवास मोटरमनच्या केबिनमधून खरं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेला देखील दिसलाय. ट्रेन ऑपरेटर किंवा मेट्रो ऑपरेटर ज्याला आपण म्हणू शकतो, एका महिला ट्रेन ऑपरेटरने ही मेट्रो आज चालवलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.